राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा संपला. संजय राऊत म्हणाले, आता तो विषय संपलेला आहे. सध्या महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक चर्चेत असून येत्या 16 मार्चला महाराष्ट्रातील 7 जागांसाठी तर 10 राज्यातील 30 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी गणित जुळवणं, संख्याबळ यासाठी गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. अखेर आता महायुतीमध्ये भाजपने 4, मविआतर्फेही नावं जाहीर करण्यात आलेली आहेत. तर ज्येष्ठ नेते शरद पवार हे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत आणि विलिनीकरणाचा प्रश्न आता उद्भवत नाही हे जयंत पाटील यांनी जाहीर केल्यानंतर मविआतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडली. शरद पवारांना पाठवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला असला तरी NCPच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली आहे. दोन्ही NCPच्या विलिनीकरणाची चर्चा थांबवण्याची घोषणा करा तरच शरद पवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा मिळेल अशी एक अट त्यावेळेस ठेवण्यात आल्याचं कळतंय, असा सवाल राऊत यांना विचारण्यात आला आहे. जयंत पाटील यांनी ही घोषणा केल्यावरच काल शरद पवारांना पाठिंबा घोषित करण्यात आला. काल राऊतांकडे विचारणा करण्यात आली. काल जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षाबाबत भूमिका स्पष्ट केली. मुळात माझं असं पहिल्यापासूनच अजितदादा असल्यापासून मत होतं की हे विलिनीकरण वगैरे दंतकथा आहेत आणि त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. काही निष्पन्न होण्याची शक्यता मला तेव्हाही दिसत नव्हती, पण काही लोकांना वाटत असेलही. पण ही दंतकथा होती. ही दंतकथा आता संपलेली आहे. आम्हाला सगळ्यांना मविआ म्हणून एकत्र काम करावं लागेल याची आम्ही मानसिक तयारी ठेवली आहे, असं संजय राऊत यांनी मनापासून म्हटलेलं आहे. हो, कारण आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि महाराष्ट्रातून विरोधी पक्षाला एकच जागा मिळते, ती सुद्धा आम्ही एकत्र राहिलो तर. आणि काल सर्वानुमते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर सगळ्यांनी सहमती दर्शवली. खरं म्हणजे आदित्य ठाकरे सातत्यानं सांगत होते, ते खरं आहे की सर्वाधिक मोठा पक्ष हा शिवसेना आहे आणि त्याच्यामुळे ही जागा शिवसेनेनं लढवायला पाहिजे. ही भूमिका योग्यच होती. त्यानंतर काँग्रेस पक्ष आहे 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 लोक आहेत. तरी आम्ही ही जागा शरद पवार यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून ती जागा शरद पवारांनी परत जावं राज्यसभेत, यासाठी हा निर्णय आम्ही घेतला. चर्चा झाली उद्धवजींबरोबर, काँग्रेसच्या नेत्यांबरोबर. शरद पवारांचे जे राजकारणातलं स्थान आहे, समाजकारणातलं स्थान आहे, महाराष्ट्रातलं देशाचं त्यांचं जे नेतृत्व आहे, त्याच्यामुळे ही जागा आम्ही सन्माननीय शरद पवार यांच्यासाठी तिघांनी मिळून जाहीर केलेली आहे. आमचं जेवढी संख्या लागते जिंकण्यासाठी आमदारांची, तेवढे आमच्याकडे आहे, एवढंच मी सांगू शकतो. आणि भविष्यामध्ये महाविकास आघाडी येणाऱ्या अशा प्रकारच्या निवडणुका, राज्यसभा, विधान परिषद, यासाठी काय निर्णय घ्यायचे आणि कोणी कुठली निवडणूक लढायची, यासाठी आम्ही लवकरच 3 पक्ष एकत्र बसण्याचं ठरलेलं आहे. कारण शेवटी तिन्ही पक्षाचा आपापला वाटा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यसभा मिळाल्यामुळे आता काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये चर्चा. राऊतसाहेब, महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय एकमतानं जरी झाला असला तरी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची भेट NCPच्या नेत्यांनी घेतली. त्यात अशी एक अट ठेवण्यात आल्याचं कळतंय की दोन्ही NCPच्या विलिनीकरणाची चर्चा थांबवण्याची घोषणा करा तरच शरद पवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा मिळेल. आणि जयंत पाटील यांनी ती घोषणा केल्यानंतर शरद पवारांच्या बाबतीत निर्णय घोषित करण्यात आला. बघा, ही काल जयंतराव पाटील यांनी त्यांच्या पक्षातर्फे भूमिका स्पष्ट केली. मुळात माझे असं मत पहिल्यापासून होतं, अजितदादा असल्यापासून, ह्या विलिनीकरण वगैरे दंतकथा आहेत, त्यातून काही निष्पन्न होणार नाही आणि होण्याची शक्यता मला तेव्हाही दिसत नाही. पण काही लोकांना वाटत असेल, पण ही दंतकथा होती. ती दंतकथा आता संपलेली आहे.
आम्हाला सगळ्यांना एकत्र यापुढे महाविकास आघाडी म्हणूनच काम करावं लागेल आणि आमची ती मानसिक तयारी आहे. सत्ता येते, सत्ता जाते. आम्हाला जनतेनं विरोधी पक्षामध्ये जबाबदारी दिलेली आहे, ती आम्हाला योग्य पद्धतीनं पार पडली पाहिजे. महाराष्ट्रात आणि देशामध्ये सर्व सरकार अपयशी ठरलेली आहे. भाजपची प्रश्नांचा डोंगर आहे. अशा वेळेला जनतेचा आवाज म्हणून विरोधी पक्षाला काम करावं लागेल. जे विरोधी पक्षात आहेत त्यांनी उगाच सत्तेच्या मागे आत्ता धावू नये. येणाऱ्या पुढल्या निवडणुकांची तयारी करावी आणि लोकांपर्यंत पोहोचावं, हे आमच्या सगळ्यांचं मत आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.